आदरणीय पंतजींनी जो संदेश दिला किंवा ते आचरणात त्यांनी आणलं तर त्याप्रमाणे वागण्याचा संदेश मी लोकांना देईल आणि मी स्वतः बोलते त्याप्रमाणे करते। तर मी बुद्धगयाला स्वतः जाऊन आलेले आहे। अमरावतीला आंदोलनामध्ये कलेक्टरांना जे निवेदन दिले होतं ते त्या आंदोलनामध्ये मी होते आणि बुद्धगयाला गेल्यानंतर जे आंदोलक आहेत त्यांची व्हिजिट घेऊन आली आणि त्यांना ते जे काही सहकार्य करायचं आहे ते सहकार्यसुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहोत आणि करत आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत करत राहणार आहोत। आणि कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आमच्याच नव्हे जगाच्या अस्मितेचा प्रश्न आहे। तर धम्मपाल अनागिरांनी आईच्या शेवटपर्यंत या बुद्ध भूमीच्यासाठी आंदोलन केलेलं आहे। तर ते आम्ही पुढे रेटत राहणार एवढंच सांगते। अनागारिक धम्मपालाचा लढा जो आहे हा या 2025 मध्ये तरी पूर्णत्वात येईल। ही लढाई आता कायदेशीर टप्प्यावरती पोहोचलेली आहे आणि आपले पुत्र कायदेशीर तज्ञ आहेत आणि त्यांच्या टेबलवरती आता ते कार्य आहे। तर तुम्हाला काय वाटतं की साहेब यासाठी एक पॉझिटिव्ह निर्णय घेणार का? त्याबद्दल ते मी ज्युडिशरीमध्ये हस्तक्षेप करणार नाही, कारण मी एक आई आहे आणि एक सेवक आहे। मला जे जे काही करायचं आहे ते मी करत आलेले आहे आतापर्यंत आणि पुढेही सर्व जनतेच्या खांद्याला खांदा लावून याही वयामध्ये म्हणजे ती आमच्या हातात ते येईपर्यंत आम्ही ते आंदोलन करणार आहोत। आणि बाकी तुम्ही जे बोलत आहात ते ह्या ठिकाणी तुम्हालाच तुम्ही विचार करा हे बोलणं योग्य आहे का म्हणून, कारण तो ज्युडिशरीमध्ये आहे आणि तो पहिल्यांदा भूषण होता ना, आता CJI झाला। तर तो CJI जे असेल तर त्यांच्या याच्याप्रमाणे अभ्यास करून ते निर्णय देतील। पण मी त्यांच्यामध्ये कशाला हस्तक्षेप करणार? मग प्रत्येक आईनेच ते केलं असतं, पण CJIला त्या खुर्चीवर बसायचं कामच नाही पडलं असतं ना, आईनेच सगळं केलं असतं। पण मोदी हस्तक्षेप करत आहेत जी ते तुम्ही त्यांना विचारा ना, नाही तुम्ही त्यांना विचारा, ज्याचं त्यांना विचार। माझ्या बाबतीत जे काही आहे, एक मी भारतीय महिला म्हणून आणि जे आधीची आई म्हणून, आताची जे CJIची आई नाही, मी भूषणची आई आहे। तर ते आई म्हणून जे काय असेल ते मी तुम्हाला सांगेल। CJI अशी उत्तर देण्याचा किंवा ते मला तिथून काम करण्याचा अधिकार मला तर कुठल्या संविधानामध्ये नाही आहे। संविधानामध्ये आहे का CJI आईने काम करावं म्हणून? म्हणजे CJI झाल्यानंतर त्याच्या आईने ते काम करावं असं संविधानामध्ये कुठे वाचलं नाही बाबा मी। आणि आई कशी ते सांगू शकणार आहे आणि CJI सुद्धा आईचं कसं ऐकणार आहे? एक संक्षिप्तमध्ये आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल तुम्ही? तरुण पिढीला एकच संदेश देणार की त्यांनी मेहनत करावी। नाही त्यांनी मेहनत करावी। जसं मी म्हणजे म्हातारी जरी असली तर अजून तरुणा इतकं काम करण्याची माझ्यामध्ये कुवत आहे। तर त्यांनी देशाच्या विकासासाठी जो पूर्वीचा भारत देश होता त्या विकासासाठी जो संपूर्ण जगभर देशाची कीर्ती आहे त्या देशासाठी त्यांनी आपलं स्वतःचं जेव्हा आपलं भविष्य उज्ज्वल होईल तेव्हा देशही उज्ज्वल होईल। तर तेव्हा स्वतःला उज्ज्वल बनवण्याचा करता त्यांनी प्रयत्न करावा आणि त्या प्रयत्नाकरता सुख का राज ये मेहनत है जो अभी भी मैं कर रही हूँ। विजयदशमी येत आहे आता, त्याच्याबाबत काय सांगा? ते सगळ्यांना सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगल मैत्री। आता दीक्षाभूमी म्हणजे जे काम शासनाकडून चालू आहे ते तुम्ही त्या जे आहेत जे मुख्य लोक आहेत त्यांना तुम्ही विचारा। आणि माझं जे तुम्ही म्हणता ते मी आताच काम करते असं नाही, मी जेव्हापासूनही लहान होते तेव्हापासूनही मी याचं कुठलं याचं काम नागपूर दीक्षाभूमीचं काम करते आहे। ठीक आहे, चल।